पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सशक्त भारत बनवण्याच्या उद्देशाने आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून रथसप्तमीचे औचित्य साधून सामुदायिक सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मतदारसंघातून सुमारे 117 शाळा महाविद्यालयांच्या मधून 250 योगा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे। बदलापूर शहरातील बदलापूर हायस्कूल, आदर्श विद्या मंदिर आणि इतर शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांकडून देखील या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले। आपला मतदारसंघ सशक्त राहण्यासाठी मुरबाड विधानसभा क्षेत्रात कायमस्वरूपी मोफत योगा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचेही यावेळी आमदार किसन कथोरे यांनी सांगितले आहे। यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक शरद तेली, संजय भोईर, राम पातकर, मीनल मोरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या स्वप्नातला भारत घडवणं हे खऱ्या अर्थाने विचार रथसप्तमीचं औचित्य साधून सूर्यनमस्कारांनी सुरुवात करून माझ्या मतदारसंघामध्ये मुरबाड मतदारसंघामध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे। यामध्ये मुंबई विद्यापीठ आमचे डॉक्टर कुकरेजा यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत करून आज हे संपूर्ण जवळजवळ 250 शिक्षक, काही ऑनलाईन, अशा 117 कॉलेजेस, 250च्या वर शाळा असतील। माझं तर मत आज आकडा अजूनही पूर्ण वाढत जाईल। जवळजवळ 1 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने ही सुरुवात एक चांगल्या प्रकारची होते आणि चांगल्या प्रकारचं सूर्यनमस्काराची सुरुवात आज केल्यामुळं वर्ष हे चांगलं जाईल असे मला विश्वास वाटतो। मी केवळ त्या ठिकाणी थांबणार नाही, राज्य सरकारला विनंती करणार आहे, आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा विनंती करणार आहे, योग प्रशिक्षण हे कायमस्वरूपी सुरू राहावं, त्यासाठी संस्थांना, शाळांना मानधनावर शिक्षक नेमले जावेत आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना ही कायमचं त्या ठिकाणी योगाचं ज्ञान मिळावं आणि देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न जे आहे सशक्त भारत, मजबूत भारत करण्यासाठी हातभार लावावा अशा प्रकारची विनंती करतो। नागरिकांना योगाचं ज्ञान मिळावं आणि निश्चितपणे त्यामध्ये आमचे डॉक्टर कुकरेजा सर हे नेहमी प्रयत्नशील असतात। योगा प्रत्येक ठिकाणी शिकवलं जातं आहे। यासाठी बदलापूरमध्ये आपण एक योगा सेंटर उभं करतोय। त्याला 5 कोटी रुपयाचा निधीसुद्धा आपण त्याला मागणी केली आणि त्याला मंजूर होईल। चांगल्या प्रकारचं योगा सेंटर केल्यानंतर नागरिक त्या ठिकाणी येऊन निश्चित त्याचा लाभ घेतील आणि बदलापूरमध्ये ही एक चळवळ उभी राहील अशा प्रकारचा मला विश्वास। हा प्रवेश नागरिकांना मोफत असेल का? त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे आर्थिक मर्दंड नसणार आहे। नागरिकांना प्रत्येकाला त्या ठिकाणी मदत केली जाईल आणि म्हणूनच तर मगाशी मी सांगितलं की आमच्या शिक्षकांना त्याच्यामध्ये मानधन जर मिळालं तर त्यांचा उपयोग त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी होऊन जाईल। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।